नमस्कार, मी डॉक्टर आदित्य दीपक मंत्री, कन्सल्टंट सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट म्हणजेच कॅन्सर सर्जन मेडिकवर हॉस्पिटल येथे कार्यरत आहे। कॅन्सर सर्जरीमध्ये माझा 8 वर्षाचा अनुभव आहे। आज आपण एका गंभीर विषयावर बोलणार आहोत, ते आहे तंबाखू आणि कर्करोग। भारतात दरवर्षी लाखो रुग्ण तंबाखू सेवनामुळे कर्करोगाने ग्रस्त होतात। तंबाखू केवळ सिगारेट बिडीमधूनच नव्हे तर मिश्री, गुटखा, मावा या पदार्थांमधूनही काही विषारी द्रव्य जातात। ते द्रव्यांचा दीर्घकालीन परिणाम म्हणजे कर्करोग होतो। तंबाखूने होणारे कर्करोग प्रामुख्याने तोंडाचा कर्करोग, जिभेचा कर्करोग, घशातला कर्करोग, अन्ननळीचा, फुफ्फुसाचा व मूत्राशयाचा कर्करोग होतो। त्यामुळे मी एकच सल्ला देऊ इच्छितो की तंबाखू पूर्णपणे बंद करा। आपल्या आरोग्याची तपासणी नियमितपणे करा। तंबाखू पासून सुटका ही पहिली पायरी आहे कर्करोगापासून बचावाची। कृपया उशीर होण्याआधी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या। आपल्या मेडिकवर हॉस्पिटल येथे कॅन्सरबद्दल किंवा कर्करोगाबद्दल सविस्तर तपासण्या व उपचाराच्या सोयी उपलब्ध आहेत। शेवटी एवढंच सांगू इच्छितो, तंबाखू सोडा, आयुष्य वाचवा। थँक्यू।